नमस्कार, मी प्रणाली तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती। आज आपण बघणार आहोत चिकन सॉसेस सँडविच। त्यासाठी आपण इथे ब्राऊन ब्रेड घेतले आहेत। तुम्हाला हवं तर तुम्ही व्हाईट ब्रेडसुद्धा घेऊ शकता। त्यासोबत आपण टोमॅटो केचपसुद्धा घेतला आहे आणि इथे आपण 2 चिकन सॉसेजेस घेतले आहेत। ते आपल्याला स्मॉल पीसमध्ये कट करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर आपण इथे मालवणी मसालासुद्धा घेतला आहे। तुम्ही कोणताही घरगुती मसाला घेऊ शकता। आपल्याला हळदसुद्धा लागणार आहे, चवीपुरती मीठ आणि तेल। तेलाऐवजी तुम्ही तूप किंवा बटरसुद्धा यूज करू शकता। सगळ्यात आधी आपण पॅन गरम करून घेऊया चिकन सॉसेजेस फ्राय करण्यासाठी। इथे आपण तेल टाकून घेऊया। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला चिकन सॉसेजेस यामध्ये टाकून घ्यायचे। आपल्याला स्लो फ्लेमवरतीच हे फ्राय करून घ्यायचे। आता आपण यामध्ये हळद टाकून घेऊया। त्याचबरोबर आपण घरगुती मालवणी मसाला यामध्ये टाकून घेऊया। चवीपुरतं मीठ टाकून घेऊया। आता आपल्याला 5 मिनिटं असंच परतून घ्यायचं आहे। आता आपले चिकन सॉसेजेस रेडी आहेत, आपण ते काढून घेऊया। आता इथे आपण ब्रेडला टोमॅटो सॉस लावून घेऊया। तुम्हाला हवं तर तुम्ही ब्रेडला मेयोनीजसुद्धा लावू शकता। आता एक करून सगळ्या ब्रेडला आपण टोमॅटो सॉस लावून घेऊया। तुम्हाला हवं तर तुम्ही एका साईडला मेयोनीज किंवा बटर लावू शकता। आता इथे आपण सगळ्या ब्रेडला टोमॅटो सॉस लावून घेतला आहे। आपण जे फ्राय केलेले चिकन सॉसेजेस होते ते आपण एका साईडला लावून घेऊया। तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा ॲड करू शकता। आता आपण हे सँडविच पॅनमध्ये टोस्ट करून घेऊया। पॅन आपला गरम झाला आहे। आता आपण त्याच्यात तेल टाकून घेऊया। आता आपण हे सँडविच एक करून टोस्ट करून घेऊया। 5 मिनिट्स टोस्ट करून झाल्यानंतर आपण हे परतून घेऊया। आता आपल्याला असंच दुसऱ्या साईडने पण खरपूस भाजून घ्यायचं आहे। साईडने आपण ऑइल सोडूया। तर दोन्ही साईडने आपलं सँडविच खरपूस फ्राय करून झालं आहे। आपण ते काढून घेऊया। आणि अशाच प्रकारे आपण दुसरा सँडविचसुद्धा टोस्ट करून घेऊया। तुम्ही बघू शकता आपला सँडविच इथे किती क्रिस्पी झाला आहे ते।
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा.